पंकजा मुंडेंवर सुरेश धसांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवाल देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला। तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी नेमकं काय आरोप केलेत आपण पाहूयात। मंत्री पंकजा मुंडेंनी सकाळला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। यात त्यांनी काही सवाल उपस्थित केलेत। माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? तर धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? आणि फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय का पेटता ठेवला असे ते काही सवाल आहेत। त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार। तर पंकजा मुंडे यांची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनामामध्ये वाचता येणार आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। तर दुसरीकडे आपण पाहतोय धस आणि पंकजांमध्ये आणखीन वादाची ठिणगी पडली आहे। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा उमेदवार शिट्टी चिन्हाचा होता असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर लोकसभेमध्ये अनेकांनी माझं काम केलं नाही असा पलटवार मंत्री पंकजा मुंडे यांनी केला। आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं। माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं। शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतात। प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। आणि पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादावर आता रोहित पवारांनी टोला लगावलाय। भाजपमध्ये आमदार एकमेकांना भिडायला लागलेत। पुढच्या 5 वर्षात हे एकमेकांचे कपडेही फाडतील अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। आता याच्यामध्ये मीडिया त्यांच्याबरोबर फिरत असेल, आता ते धसांकडे बघून फिरत असेल का? कदाचित बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का? हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। आणि आताची सर्वात मोठी बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी साम टीव्हीवर केलाय। गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। कृष्णा आंधळेनं तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता असं वर्णन देखील या स्थानिकांनी केलंय। नागरिकांनी हटकल्यानंतर बाईकवरून तो पळून गेल्याचं त्यांनी म्हटलंय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून केली जाते। हे सीसीटीव्ही साम टीव्हीच्या देखील हाती लागले। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो
आज नाशिकमध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचं बोललं जात आहे. निदर्शनात ब्लॅक गाडीने सांगितलेली होती, ब्लॅक गाडी आहे ती, ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट. त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच होता कृष्णा आंधळे. मग कसं लक्षात आलं त्यांनी मास्क घातला होता, तो मास्क जेव्हा काढला त्यांनी त्यामुळे फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला लगेच ओळखलं तर हा कृष्णा आंधळे. प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची इसम किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमची पथके ऑलरेडी या अगोदर रवाना झालेली आहेत. त्या पद्धतीने गाडी टर्नवरती गेल्यानंतर कुठेतरी स्लो होते, त्या ठिकाणाहून CCTV फुटेज मिळून त्या वर्णनाचा किंवा तसा कृष्णा आंधळे वगैरे मिळून येतो का, त्या पद्धतीने आम्ही पुढे शोध घेतो. आणि आता बातमी आहे खोक्या संदर्भातली. सोशल मीडियावर मास्क दाखवणारा, लोकांना धमक्या देणाऱ्या खोक्याचा अटकेतला पहिला फोटो समोर आलाय. माध्यमांना कॅमेरासमोर मुलाखत देत फिरणारा खोक्या फरार होता. मात्र खोक्या पाप धुवायला प्रयागराजमध्ये गेला आणि तो तिथंच अडकला. गळ्यात सोन्याची चेन, बोटामध्ये अंगठ्या, हातात सोन्याचा कडा अशा अवतारामध्ये खोक्याने रील्स केलं होतं. तर नोटांची बंडल ठेवताना तो दिसला होता. मात्र खोक्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आलाय. तर खोक्याचा ॲटिट्यूड पोलिसांनी उतरवलेला आहे आणि त्याचा पहिला फोटो देखील समोर आलाय. चाळ्यात कसा अडकला? सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता. प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत तो होता. बीड आणि प्रयागराज पोलीस अधीक्षकांच्या मदतीनं विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर सुद्धा पोलिसांना मिळाला होता आणि पोलिसांनी त्यावरूनच लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्याला बेड्या ठोकल्या. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टामध्ये सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेलं नव्हतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड झाली आणि यावेळी आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद केलाय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील सुनावणीसाठी हजर नव्हते. सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू मांडली आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे. कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेलं नाही आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे. ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते. तर ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे. पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल. आज आरोपींना VC द्वारे हजर केलं. आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्राची मागणी केलेली आहे. त्या अर्जावर माझं म्हणणं देण्यासाठी मी वेळ मागितलेला आहे. पुढील सुनावणी 26/3 होईल. आहेत ना काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत, ते बंद पाकिटात आहेत. ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील. बाकीचे काही कागदपत्र नसतील त्या दृष्टीने मी वेळ मागितला आहे. पुढे 26/3 माझं म्हणणं देईल मी, त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल, त्याप्रमाणे पूर्तता होईल. आणि आता एक मोठी राजकीय बातमी. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, असं खळबळजनक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलंय. काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आझाद मैदानातील शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनात ते सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी हे वक्तव्य केलंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि आता दुसरी राजकीय महत्त्वाची बातमी. मंत्री नितेश राणेंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच कानपिचक्या दिल्यात. वक्तव्य करताना जरा भान ठेवलं पाहिजे असं दादांनी म्हटलंय. तर संजय राऊतांनीही राणेंचा समाचार घेतलाय. इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हतं असा दावा नितेश राणे यांनी केला होता.
म्हणतात की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे की मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदा अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही. या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला. इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. तर कणकवलीत शेख अशरफ नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम बोल असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप होतोय. काही दिवसांपूर्वीच ही मारहाण करण्यात आली आहे, मात्र अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. बनावट पनीरचा मुद्दा हा विधानसभेमध्ये आज चांगलाच गाजला. आमदार विक्रम पाचपुते यांनी बनावट पनीर विधानसभेमध्ये आणलं. यावेळी बाजारातील 70% पनीर हे बनावट असल्याचा दावा पाचपुते यांनी केलाय. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचं आश्वासन दिलं. मी तुम्हाला पीस काढून देतो, खाल्लं तरी तुम्हाला कळणार नाही. खाल्लं तरी यातलं नॅचरल कोणतं आर्टिफिशियल हे कळणार नाही. नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही. आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. काही लाखात साठा सापडलेला आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने खूप अलार्मिंग आहे. आमचा मागणी सरकारकडे ही आहे की लवकरात लवकर कायद्यामध्ये आपण तरतूद करा आणि जे मिसब्रँडिंग करतात अशा लोकांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे. ही मागणी मी सरकारकडे करतोय. आज लक्षवेधीमध्ये मला नक्कीच उत्तम असं उत्तर मिळेल असं अपेक्षा व्यक्त करतो. एक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि ह्याच्यामध्ये काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल. कारण काही त्यांनी मगाशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं किंवा केंद्र सरकारचा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत. त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून. आणि आता एक धक्कादायक बातमी लातूरमधून. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुंडाराज पाहायला मिळतोय. लातूरमधील अंबाजोगाई रोडवर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये दारू पिताना तरुणांची बाचाबाची झाली आणि यानंतर एकाला तुफान हाणामारी करण्यात आली. रस्त्यावर ओढत आणून यात दगडाने लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर यात तरुण हा गंभीर जखमी झालाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. सोलापुरातील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात लातूर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल करून आरोपींची पोलिसांनी धिंड देखील काढली. एकीकडे बारमधला राडा आपण पाहतोय. अर्धनग्न करत मारहाण करण्यात आलेली आहे एका तरुणाला आणि त्यानंतर 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि या आरोपींची धिंड पोलिसांनी काढली.
शेवटच्या पहिल्या जे मला व्हिडिओज यायला लागले होते त्याच्यात अनेक म्हणजे असंख्य लोकांनी मला तोच व्हिडिओ पाठवला. याच्यावरनं लोकांचा विश्वास जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर वाढतोय ते बघून, आणि तो जो व्हिडिओ होता तो इतका भयान होता की रस्त्यात त्याला फरफटत आणि ज्या पद्धतीने मारलं ते मला असं वाटतं या टोळ्या सगळीकडे ज्या कार्यरत आहेत आता सगळीकडे पोलिसांना जागा करण्याची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी कारवाईची जी अपेक्षा आपण ठेवतो ती आता पोलिसांनी करावी. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बीडचा आरोपी खोक्याच्या अटकेनंतर विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे. खोक्याच्या अटकेचा आनंद आहे, खोक्या भेटला तर त्यामागील बोका शोधावा असा टोला त्यांनी लगावलाय. आकाचे आका सापडले तर बंडल कुठून आले तेही शोधावे असं देखील वडेट्टीवार म्हणाले. शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल केलाय. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गांजा देखील सापडला होता. खोक्याला पकडलं तसंच कृष्णा आंधळेला पकडा, तो का मिळत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. कोणी त्याला सहकार्य केलं असेल तर त्याला सह आरोपी करत गुन्हा दाखल करा. देश कोणाच्या मनमर्जीनं नाही तर संविधानानं चालायला पाहिजे असं म्हणत सुळेंनी सरकारला टोला लगावलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींची ओळख परेड झाली. सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू मांडली. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 26 मार्चला होणार आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा संपत आलाय तरी देखील विरोधी पक्षनेता ठरलेला नाहीये. ठाकरे गटानं पाठवलेल्या भास्कर जाधवांच्या नावाला पाठिंबा देणारं पत्र महाविकास आघाडीतील अन्य पक्षांनी दिलेलं नाही. उलट काँग्रेसच्या 3 बड्या नेत्यांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. नितेश राणेंच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. शिवरायांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हतं असा दावा नितेश राणे यांनी केलाय. त्यावरून आता संजय राऊतांनी नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय. इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक आहे असं ते म्हणाले. सर्वपक्षीय आमदार आता परदेशवारी करतायत. विधिमंडळाच्या वतीने अमेरिका, इंडोनेशिया आणि सिंगापूर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलाय. अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विविध देशातील संसदीय कामकाज आमदारांना पाहता येणार आहे.